टीव्ही सत्यमेव व्रतम। स्वपक्षाची गळती रोखू न शकणाऱ्या दांडेगावकरांनी काँग्रेसवर उधळली स्तुतीसुमने। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर विरोधी पक्ष भाजप व सत्तेतल्या पक्षांवर विविध आरोपांच्या फैरी झाडत आहेत। विशेषतः निवडणुकीत करण्यात आलेल्या पैशाचा दुरुपयोग, ईव्हीएम मध्ये करण्यात आलेला बिघाड व इतर आरोप केले जात आहेत। पण आता निवडणूक संपून 7 ते 8 महिने झाले तरीही विरोधी पक्ष काही या भावनेच्या बाहेर येताना दिसत नाहीयेत। उलट आता विरोधी पक्षातील नेत्यांचा सत्तेकडील पक्षांकडे जाण्याचा ओघ वाढलेला आहे। हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटात माजी मंत्री व शरद पवार गटाचे मोठे नेते जयप्रकाश दांडेगावकर आहेत। जयप्रकाश दांडेगाव सारखा मोठा नेता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाला मोठी गळती लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे अनेक नेते, स्थानिक नेते सत्तेतील पक्षांमध्ये पक्षांतर करत आहेत। एक प्रकारे असं म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाला मोठी गळती लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाला मोठी गळती लागलेली असताना जयप्रकाश दांडेगाव सारखे नेते काय करत आहेत हा प्रश्न निर्माण होतोय। नुकताच वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। यामध्ये भाषण करताना जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांची स्तुती करण्याऐवजी चक्क इंदिरा गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। काँग्रेस पक्षावर स्तुतीसुमनं उधळताना जयप्रकाश दांडेगावकर नेमके काँग्रेसचे नेते आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत असा संभ्रम कदाचित कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असेल। आता काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचा मित्र पक्ष जरी असला तरीही हा मेळावा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी होता, काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाची गळती रोखण्यात अपयशी ठरलेले जयप्रकाश दांडेगावकर कार्यकर्त्यांसमोर मात्र मोठमोठे भाषण करताना दिसत आहेत। येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाला आणखी तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता दांडेगावकर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमच्या लक्षात एक प्रकरण कोर्टात गेल्यामुळे आले। तुम्ही सगळी चालणारी कामं मागच्या 3 वर्षात जर पाहिली तर 40% 50% अभावून टेंडर गेले। त्याच्यामुळेच निवडणुकीमध्ये एवढा पैशाचा धुमाकूळ होऊ शकले। पण तरीही पैशामुळे निवडणुका होत नाही। आपल्याही कार्यकर्त्यांना बरीच भीती वाटायला लागली, काय करावं, समोरून फार पैसे येतील आणि आपण गरीब एवढे पैसे खर्चू शकणार नाही, निवडणूक लढवावं का नाही लढवावी। भारत देशाचा मतदार हा अत्यंत सुजाण मतदार आहे। इंदिरा गांधी सारख्या व्यक्तीला भारतात निवडणुकीत आणि 18 महिन्यानंतर पुन्हा त्याच इंदिरा गांधीला निवडून आणतात। त्यावेळी जी स्थिती होती आज ती स्थिती भाजपची झालेली आहे। त्यावेळेस सरकार आलं, त्यांनी फक्त इंदिरा गांधीवर 18 महिने बोलत राहिले, लोकांच्या प्रश्नावर बोलतच नाही। इंदिरा गांधीला अटक कसं करता येईल, इंदिरा गांधीला त्रास कसा देता येईल, 18 महिन्यामध्ये ते सरकार कोसळलं आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या। आजही भाजपला काँग्रेस हा दुश्मन वाटतो आजही, कारण काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। काही विचार न पटल्यामुळं पवार साहेबांनी तीच विचारधारणा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, पण विचारधारा तीच आहे। राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते काही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात, निवडणूक आयोगानं उत्तर दिलं मी समजू शकतो, सटाफटात कुणी पण त्याची भाजपची मंडळी उत्तर द्यायला लागली की त्यांना काही माहित नाही त्याच्यात। निवडणूक आयोग त्या प्रश्नावर का बोलत नाही। राहुल गांधी पाकिस्तान युद्धाबाबत काही प्रश्न विचारले, त्याचं उत्तर दिलं नाही। देशाच्या पंतप्रधानांनी दिलं नाही, गृहमंत्र्यांनी दिलं नाही, संरक्षण मंत्र्यांनी दिलं नाही। मग लोकशाही तुम्हाला मान्य आहे का नाही की विरोधी पक्षनेता काही विचारतो तर त्याच्या तुलनेतल्या बरोबरीच्या माणसानंच उत्तर दिलं पाहिजे, पण ते उत्तर भाजपकडून मिळत नाही। जिंकले सैनिक, युद्ध केलं सैनिकांनी आणि रेल्वेच्या तिकीटावर फोटो यायला मोदीचा, कुठेही पहा तुम्ही मोदीचे फोटो,
एकमेव माणसाभोवती सगळं राजकारण केंद्रित करण्याचा प्रयत्न चाललाय आणि तुमच्या आमच्यामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न झालाय. हजारो वर्षापासून हे जाती धर्म सगळे आहेत, अत्यंत गुण्यागोविंदानं सगळे नांदत होते. पण या 5 वर्षाला या सगळ्या मूळ बदल, दुःखाच्या प्रश्नांना बदल देऊन भावनिक प्रश्नांना प्राधान्य दिलं जाते. विकासाचे प्रश्न, गरिबाचे प्रश्न, गरिबी निर्मूलनाचे प्रश्न, शेतकऱ्याच्या शेतमालाचे भावाचे प्रश्न यावरती बोललं जात नाही. बोललं जाते कोणता कुंभमेळा झाला, 70,000 कोटी लोकांनी त्या कुंभमेळ्यास मान केलं. देशाची लोकसंख्या 130-140 कोटी, 15 ते 20 कोटी मुस्लिम असतील, 15 ते 20 कोटी बौद्ध असतील, 40-50 कोटीचं हेच कमी झाले. राहिलेल्या याच्यामध्ये अर्ध्या स्त्रिया आहेत. गेलेले कुंभमेळ्याला बहुतांशी पुरुष आहेत. पण खोटी पब्लिसिटी 70,000 कोटी लोक गेले. तुम्ही आपापल्या गावात सर्वे करा, 5-10 माणसाच्या वर गेले नाही, गेले कुठून कुंभ. सामान्य माणसाच्या मनात शंका आहे की मी इथं गेलो तर मला न्याय मिळेल का. दिल्ली पासून ते वसमत पर्यंत घात टाकणं, दबाव टाकणं, कामांना अडवणं हे काही फक्त वसमतला नाही तर दिल्ली पासून चालू आहे. पूर्वी ही पद्धत नव्हती. युएसला डेलिगेशन जात होतं, त्या डेलिगेशनचे प्रमुख अटल बिहारी वाजपेयी यांना काँग्रेसने केलं होतं. सौहार्दपूर्ण वातावरण होतं, विचाराची लढाई होती. आज ती लढाई भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्या